खरं तर धबधब्यामुळे पावसाळी पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र म्हणजे अर्थातच माळशेजचा घाट. माळशेज घाटातील लहान मोठे धबधबे सुद्धा आता सुरू झाले आहेत. तसंच चोहीकडे मखमली हिरवळीचे गालिचे पसरले. तशा धुंद वातावरणात पावसात चिंब होण्याचा आनंद वेगळाच असतो. त्यामुळे मुंबई पुण्यासह राज्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या पर्यटकांची पावलं सध्या माळशेज घाटात गर्दी करत आहेत. तसं या घाटातला धोका कमी करण्यासाठी रेलिंगही उभारण्यात आले, त्यामुळे घाटामधले पॉइंट सुरक्षित करण्यात आले. पर्यटकांनी या सगळ्या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटताना समाधान व्यक्त केले. माळशेज घाट हे एक धोक्याचं ठिकाण असं मानलं जात होतं, पण गेल्या 2 वर्षापासून जे काम चालू आहे त्यांनी फार डेव्हलपमेंट फार चांगली झाली आहे. माळशेज घाटाची व्ह्यूइंग पॉइंट्स फार छान झालेले आहेत, त्यामुळे अजिबात असा धोका कुठे वाटत नाही. कुठे असं म्हणजे उभं राहून चांगलं निसर्ग एन्जॉय करता येतं असे विविध छान स्पॉट्स केले आहेत, छान पॉइंट्स केले आहेत जिकडनं छान व्ह्यू मिळतो. पार्किंग करता उत्कृष्ट सोय आहे, खाण्यापिण्याचे स्टॉल्स वगैरे आहेत, फार छान सोय. थोडक्यात सांगायचं, माळशेज घाट बोललं म्हणजे एक बॅचलर मुलांसाठी पार्टी दंगा मस्ती एवढंच मी ऐकून होतं. पण आता 2 वर्षापासून जे काम केलं आहे साईड्सचं, जे ग्रिल्स लावलेले आहेत, जे व्ह्यू बनवलेले आहेत, जे पॉईंट म्हणजे प्रेक्षकांना बघायला जे जागा व्यवस्थित दिली, पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, जे माळशेज घाटाचं जे रूप होतं खरंच हे बदलून टाकलेलं आहे. माळशेज घाटाकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता, फक्त पावसाचे धबधबे आणि एक एन्जॉय पार्टी. आता ते नसून एक मी तर म्हणतो सगळं फॅमिली घेऊन इथे येऊन एक एन्जॉय करण्याचा आता स्पॉट झालाय. महाराष्ट्रात जसं महाबळेश्वर आहे तसं ठाणे जिल्ह्यात नक्कीच माळशेज घाट झालेला आहे असं मी बोललो तरी त्याला काही कमी पडणार नाही असंच मला वाटतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.